कल्याण अहिल्यानगर टोकावडे येथे मंगळवार दिनांक 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओच्या भीषण अपघातामध्ये भेंडा वडाळ्यातील 4 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। याविषयी अधिक माहिती अशी की नेवासा तालुक्यामधील भेंडा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका मनीषा कल्याण मडके वय वर्ष 55, नीता अशोक डुरे वय वर्ष 55 या त्यांचे वडाळा येथील मावस भाऊ अविनाश रामचंद्र काकडे वय वर्ष 58, अभिषेक भाऊसाहेब मोठे वय वर्ष 38, मोनिका अभिषेक मोठे वय वर्ष 32, आराध्य अभिषेक मोठे वय वर्ष 13, वेदांत अभिषेक मोठे वय वर्ष 3 आणि सलावतपूर येथील मनीषा रामदास कोहक वय वर्ष 50 हे सर्व नातेवाईक मंगळवार दिनांक 5 मे रोजी पहाटे वडाळा येथून स्कॉर्पिओ गाडीने आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी मुंबई येथे जात असताना सकाळी 10:30च्या सुमारास विठ्ठलवाडी कल्याण अहिल्यानगरला जाणारी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला। विठ्ठलवाडी आगारातून कल्याण अहिल्यानगरसाठी निघालेल्या एसटी बसची आणि स्कॉर्पिओ गाडीची मुरबाड जिल्हा ठाणे तालुक्यातील टोकावडे वैशाखरे हद्दीत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातामध्ये भेंडा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका मनीषा कल्याण मडके, नीता अशोक डुरे आणि वडाळा येथील अविनाश रामचंद्र काकडे, अभिषेक भाऊसाहेब मोठे यांचा मृत्यू झाला असून मोनिका अभिषेक मोठे, आराध्य अभिषेक मोठे, वेदांत अभिषेक मोठे आणि सलावतपूर येथील मनीषा रामदास कोहक हे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्यात मदत केली। जखमींवर अपघातस्थळानजीकच्या सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले। 4ही मृतदेह उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। मीना मडके व डुरे यांचा भेंडा येथे तर अभिषेक मोठे व अविनाश काकडे यांच्या पार्थिवावर वडाळा येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले। जखमींवर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू केले। एकमेकांचे नातेवाईक असल्याने 4 जणांवर काळाने घाला घातल्याने भेंडा परिसरावर शोककळा पसरली आहे। एसना मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।